नमस्कार मंडळी. सकाळी लवकर उठून मी माझ्या कामाला लागले. तर काय, मी आज पहिल्यांदा झाडू मारून घेतला आणि घर एकदम स्वच्छ करून घेतलं. स्वच्छ घर असेल तर घरात वेगळीच ऊर्जा निर्माण होते. आणि मग काय, झाडलोट आटपली की मनाला एक समाधान मिळतं. घरातली कामं उरकली की मी वळले माझ्या आवडत्या कोपऱ्याकडे, म्हणजे माझ्या शिलाई मशीनकडे. संसाराची जबाबदारी सांभाळताना आपली कला जपणं थोडं कठीण असतं, पण अशक्य नाही. आज काही वेळ स्वतःसाठी आणि माझ्या शिलाईच्या कामासाठी काढला. सुईचा तो लयबद्ध आवाज आणि कापडावर पडणारे टाके हे फक्त काम नाही तर माझ्या छंदाची जोपासना आहे. थोडा वेळ का असेना, पण या मशीनवर बसलं की मन अगदी प्रसन्न होतं. शिलाईचं काम आटोपलं आणि मोर्चा वळवला स्वयंपाकघराकडे. आज बेत होता अगदी सात्विक आणि गावरान. ताज्या मेथीची भाजी, झणझणीत शेवग्याच्या शेंगाची आमटी आणि भाकरी आणि भात. मग काय, स्वयंपाकघरात दरवळणारा हा सुगंध सांगत होता की आजचं जेवण नक्कीच खास होणार आहे. कष्ट किती असो, घरच्यांच्या ताटात जेव्हा प्रेमाने बनवलेले जेवण जातं तेव्हा सगळा थकवा निघून जातो. आणि मग वेळ आली सर्वात मोठ्या बक्षिसाची. माझी कार्तिकी जेवताना लाडानं म्हणाली, "मम्मा, आज जेवण खूपच छान झाले." तिच्या या शब्दाने माझं पोट भरलं, कष्ट करण्याचं चीज झालं. असं वाटलं की मंडळी, आपलं घर आणि आपली मुलं सुखी असली तर जगातील दुसरं कोणतंही सुख मोठं नसतं. कसा वाटला आजचा हा छोटासा प्रवास नक्की सांगा.